तन्वीने अचानक आर्यनच्या जॅकेटवर उलटी केल्याने आर्यने त्याचे दोन्ही हात वर केले आणि तो स्तब्ध तिथे उभा राहिला. त्याला खूपच विचित्र वाटत होतं. ते पाहून रुही देखील तिथे तिचे दोन्ही हात तोंडावर ठेवून डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहू लागली. आर्यनचे मित्र तर त्याच्यापासून लांबच झाले. आर्यनने डोळे बंदच केले. त्याला सुचतच नव्हतं की काय करू. पार्टीमधले सगळेजण ते सगळं पाहून खूपच हसत होते. रुही पुढे आली आणि तिने तन्वीला पकडून आर्यनपासून थोडं लांब केलं. रुहीने तन्वीला एका बाजूला उभं केलं आणि आर्यनच्या समोर जाऊन उभी राहिली. सॉरी, मी जॅकेट धुवून देईन, असं म्हणत रुही आर्यनच्या मागे जाऊन उभी राहिली आणि त्याचं जॅकेट काढू लागली. आर्यनला जणू उभा राहणं देखील अवघड झालं होतं. त्याने रुहीला जॅकेट काढून दिलं. रुहीने जवळच असलेली एक पॉलिथिन बॅग घेतली आणि त्यात ते जॅकेट घातलं आणि तन्वीजवळ आली. रुहीला समजत होतं की आता तन्वीला घरी घेऊन गेलंच पाहिजे. तिने तन्वीचा हात पकडला आणि तिला बाहेर घेऊन जाणार इतक्यात अमर तिथे आला. तन्वी ठीक आहे ना? अमर रुहीला विचारू लागला. तन्वी मात्र कशी तरी तिथे उभी होती. हो, मी घेऊन जाईन तिला घरी, रुही म्हणाली. हो, पण तन्वीची ही अवस्था झालीच कशी? अमर विचारू लागला. माहीत नाही, आम्ही तर फक्त टेबलवर ठेवलेला ज्यूस पिला होता. त्यानंतर हे सगळं झालं. रुही त्या दोघी बसल्या होत्या त्या टेबलकडे डोळे करत म्हणाली. आणि अमरला लक्षात आलं की त्याने त्या 2 सिनियरला तर बाहेर पाठवलं होतं, पण त्यांनी अल्कोहोल मिक्स केलेला तो ज्यूसचा ग्लास तसाच राहिला होता. अमरने त्याच्या डोक्यालाच हात लावला. त्याला समजलं की हे सगळं त्याच्या चुकीमुळे झालं होतं. सॉरी रुही, अमर म्हणाला. ठीक आहे, मी जाते तन्वीला घेऊन घरी, अमर पुढे काही बोलायच्या अगोदर रुही म्हणाली. तू नक्की जाशील का मी येऊ? अमर म्हणाला. पण रुहीला समजत होतं की पार्टीमध्ये खूप सारे लोक आहेत आणि अमरचं तसं निघून जाणं योग्य नव्हतं. नाही नको, मी जाईन घेऊन तिला, रुही म्हणाली. ठीक आहे, अमर म्हणाला आणि रुही तन्वीला घेऊन अमरच्या घराबाहेर आली. रुहीने तन्वीला बाहेर असलेल्या एका बाकावर बसवलं. तितक्यात मागून आर्यन आणि त्याचे मित्र देखील तिथे आले. काय झालं आर्यन? सुमित आर्यनला विचारू लागला आणि आर्यन तन्वी आणि रुहीजवळ येऊन थांबला. काही नाही, मला आता अजून पार्टीमध्ये थांबायचं नाही, आर्यन म्हणाला. आर्यनला तन्वीने त्याच्या जॅकेटवर उलटी केल्यानंतर तसं तिथे श्रेयासमोर थांबणं विचित्र वाटत होतं. आर्यन तिथे उभा राहून तन्वीकडे रागाने पाहत होता. तन्वी मात्र पूर्ण शुद्धीत नव्हती. आर्यनला तन्वीला खूप काहीतरी बोलायचं होतं, पण त्याला हे देखील समजत होतं की त्या सगळ्याचा आत्ता काहीच उपयोग होणार नाही. जर तन्वीला सहन होत नाही तर एवढी पिलीच का तिने? सुमित तन्वीकडे पाहत म्हणाला आणि रुहीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. तिने काही मुद्दाम नाही पिली, आम्ही तर फक्त ज्यूस पित होतो. तिच्या ग्लासमध्ये ते सगळं कसं आलं आम्हालाच माहीत नाही, रुही म्हणाली आणि सुमित गप्प बसला. बरं, पण तू घेऊन जाऊ शकशील का तन्वीला घरी? पियुष रुहीला म्हणाला. हो, जाईन, दुसरा काही पर्याय नाही, रुही म्हणाली. तितक्यात तिला कॉल आला. तिच्या आईचा तो कॉल होता आणि तिच्या आईने रुहीला लगेच घरी येण्यासाठी सांगितलं होतं. रुही फोनवर बोलून झाल्यावर टेन्शनमध्ये दिसत होती. काय झालं, सगळं ठीक आहे ना? सुमितने रुहीला विचारलं. नाही, आईने लगेच घरी यायला सांगितलं आहे. आता काय करू? रुही तन्वीकडे पाहत म्हणाली. तिला काहीच सुचत नव्हतं की आता काय करावं. असं कर, तू घरी जा, आर्यन तन्वीला घरी घेऊन जाईल, पियुष म्हणाला आणि आर्यनने आश्चर्याने पियुषकडे पाहिलं. काय? मी? अजिबात नाही. एवढं सगळं तिने माझ्यासोबत केलं आणि मीच तिला घरी घेऊन जाऊ? अजिबात नाही, आर्यन रागात म्हणाला. आर्यन, थोडं समजून घे, रुहीला घरी जायचं आहे आणि तू आणि तन्वी शेजारी राहता, इतकं तर तू करूच शकतोस, पियुष म्हणाला. अरे पण, आर्यन पुढे काही बोलणार इतक्यात ऋषभ बोलला. बरोबर आहे पियुषचं. आर्यन, तू तन्वीला घेऊन घरी जा आणि आज जे काही झालं त्याबद्दल वाटल्यास आपण उद्या बोलू, पण आत्ता नको, ऋषभ म्हणाला आणि आर्यनला शांत बसावं लागलं. हो रुही, आम्ही तुला सोडतो. मी तुझ्या घरापर्यंत स्कूटीने येतो आणि पियुष आणि ऋषभ आपल्या मागे येतील बाईकवरून.
मग त्यानंतर मी त्यांच्यासोबत जाईन, सुमित म्हणाला. हो चालेल, रोही म्हणाली. अरे हो काय, तुम्ही मला एकट्याला या शुद्धीत नसलेल्या तन्वीसोबत सोडून जाताय, आर्यन म्हणाला. आर्यन, तू जाऊ शकतोस तिला घेऊन. या अगोदर देखील तुम्ही दोघे एका बाईकवरून गेला आहात, पियुष म्हणाला आणि ते तिघी हसू लागले. आर्यन पुढे काही बोलणार होता, पण त्याचा काही उपयोग नाही हे त्याला माहीत होतं. ठीक आहे, आर्यन म्हणाला. थँक्यू आर्यन, आणि मी लवकरच तुझं जॅकेट धुवून देईन, रुही तिच्या हातातील बॅग दाखवत आर्यनला म्हणाली आणि आर्यनने होकारात मान हलवली. ते सगळे निघून गेले आणि आर्यन तिथे तन्वीसोबत होता. तन्वी अजून बाकावर बसली होती. ती डोळे उघडून समोर पाहण्याचा प्रयत्न करत होती, पण ती डोळे उघडू शकत नव्हती. अमरच्या घरी तर परत डीजेवर म्युझिक सुरू झालं होतं. आर्यनला समजत नव्हतं की तन्वीला कसं घरी घेऊन जायचं. तो खाली बसला आणि तन्वीकडे पाहू लागला. तन्वी, चल, आपल्याला घरी जायचं आहे, आर्यन तिला म्हणाला. नाही, मी नाही जाणार घरी, तन्वी म्हणाली. तन्वी अजूनही नशेतच होती. आर्यनला भीती होती की तो या अवस्थेत तन्वीला घरी घेऊन गेला तर त्याचं काही खरं नाही. आर्यनला अगोदरच तन्वीच्या बाबांची खूप भीती वाटत होती. आर्यन तन्वीच्या बाबांसोबत जास्त कधी बोलला नाही, पण एकदा आर्यन त्याची बाईक पार्किंगमधून बाहेर काढत होता आणि त्याचवेळी तन्वीचे बाबा देखील त्यांची कार बाहेर काढत होते. आर्यन मागे न पाहताच बाईकवरून बाहेर येत होता आणि जवळपास तन्वीच्या बाबांच्या कारला धडकणारच होता. तितक्यात तन्वीच्या बाबांनी हॉर्न वाजवला आणि आर्यनने मागे पाहिलं, त्यामुळे धडक झाली नाही. पण त्यावेळी तन्वीच्या बाबांनी आर्यनकडे इतक्या रागाने पाहिलं होतं की आर्यन खूप घाबरला होता. जर नजरेने कुणाचा जीव घेऊ शकत असतो तर त्यावेळी तन्वीच्या बाबांच्या नजरेने आर्यनचा जीव नक्कीच गेला असता, असं आर्यनला वाटत होतं. तेव्हापासून आर्यन तन्वीच्या बाबांना खूपच घाबरत होता आणि आर्यनला ही भीती होती की आज जर त्यांनी त्याला तन्वीला या अवस्थेत घरी सोडताना पाहिलं तर नक्कीच काही खरं नाही. आर्यन हाच विचार करत तन्वीकडे पाहू लागला. तन्वी, तुझ्या बाबांकडे बंदूक तर नाही आहे ना, आर्यन तन्वीला म्हणाला. हो आहे ना, एवढी मोठी, तन्वी तिचा पूर्ण हात पुढे करून म्हणाली आणि ते ऐकून आर्यनने डोळे बंद केले. म्हणजे तू आज माझी अंत्ययात्रा काढूनच राहणार, आर्यन डोक्याला हात लावून म्हणाला. काय म्हणालास, तन्वी डोळे उघडण्याचा प्रयत्न करत म्हणाली. काही नाही, पण तुला असं मी घेऊन जाऊ शकत नाही, आर्यन म्हणाला आणि तो उठून उभा राहिला. कमरेवर हात ठेवून तो इकडे तिकडे पाहू लागला आणि त्याला काहीतरी सुचलं. तन्वी, चल, असं म्हणत आर्यनने तन्वीचा हात पकडला. नाही, मी नाही जाणार, तन्वी म्हणाली, पण आर्यनकडे दुसरा पर्याय नव्हता. तुला यावंच लागेल, असं म्हणत आर्यनने तन्वीला हाताला पकडून तिकडे ओढून नेलं. आर्यन तन्वीला घेऊन अमरच्या घरच्या मागच्या बाजूला आला. तिथे एक खूप छान पाण्याचं फाउंटन होतं. त्यात सतत झुळझुळ वाहणारं पाणी होतं आणि सोबतच बऱ्याच रंगीबेरंगी लाईट्स होत्या. आर्यनने तन्वीला त्या फाउंटनजवळ उभा केलं. तन्वी देखील ते पाहून खूप खुश झाली. ती त्या फाउंटनजवळ खाली वाकली आणि त्यात डोळे बंद करून पाण्याचा आवाज ऐकू लागली. आर्यन तिला पुढे काहीतरी सांगणार इतक्यात त्याने पाहिलं की तन्वी त्या लाईट्सच्या उजेडात अगदी सुंदर दिसत होती. तिचा चेहरा अगदी निरागस वाटत होता. त्या फाउंटनच्या पाण्यात तिचे थोडे केस ओले झाले होते. आर्यन एकटक ते सगळं पाहत बसला होता. त्या क्षणी तो तिला तिथे का घेऊन आला आहे ते देखील विसरला होता आणि तन्वीला पाहता पाहता आर्यनला त्याच्या चेहऱ्यावर कधी हसू फुललं कळलं देखील नाही. पण लगेच तो जणू सावध झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला. तो स्वतःलाच म्हणू लागला की हे सगळं तो काय करतोय. तो लगेच तन्वीजवळ गेला. त्याने त्याच्या एका हाताच्या ओंजळीमध्ये पाणी भरून घेतलं आणि तन्वीच्या तोंडाजवळ नेलं. तन्वी, हे पाणी पी, तुला बरं वाटेल, आर्यन तन्वीला म्हणाला, पण ती अजून फाउंटनजवळ डोळे बंद करूनच उभी होती. नाही, मला नको आहे, तन्वी म्हणाली. तुला हे प्यावंच लागेल, असं म्हणत आर्यनने परत ओंजळीत पाणी घेऊन तिच्या ओठांजवळ नेलं. नाही म्हणाले ना,
असं म्हणत तन्वीने आर्यनचा हात जोरात बाजूला केला आणि ती मागे जाऊ लागली. पण तितक्यात तिचा तोल गेला आणि ती खाली पडणार इतक्यात आर्यनने तिचा हात पकडला आणि तिला जवळ ओढलं. आर्यनने जोरात जवळ ओढल्याने तन्वी एकदम आर्यनच्या छातीवर येऊन धडकली. त्या क्षणी आर्यनला काहीच सुचेना. तो तन्वीपासून मागे होणारच इतक्यात तन्वीने आर्यनला घट्ट मिठी मारली. तन्वीने आर्यनला मिठी मारताच आर्यनच्या पूर्ण अंगावर शहारा आला. त्याला काहीच सुचेना. तन्वीने मात्र तिचे दोन्ही हात आर्यनच्या पाठीवर धरून त्याला घट्ट पकडलं होतं. आर्यनला मात्र श्वास घेणं देखील जड जात होतं. त्याने त्याचे दोन्ही हात बाजूला केले होते. तन्वी आर्यनच्या खूपच जवळ होती. तन्वीच्या केसांचा सुगंध आर्यनला येत होता. त्यामुळे त्याने त्याचं डोकं अजून वर केलं आणि तो दुसरीकडे पाहू लागला. शेवटी आर्यनने त्याच्या दोन्ही हाताच्या 2-2 बोटांनी तन्वीच्या खांद्याला पकडलं आणि तिला मागे सारण्याचा प्रयत्न केला. पण ती थोडी मागे गेली, पण तिने परत आर्यनला घट्ट मिठी मारली. आर्यनला काय करावं काहीच सुचेना. शेवटी त्याने त्याच्या दोन्ही हातांनी तन्वीच्या खांद्याला पकडलं आणि एकाच वेळी तिला त्याच्यापासून लांब केलं. आणि ती लांब झाल्यावर आता तो श्वास घेऊ शकत होता असं त्याला वाटू लागलं. त्याने तन्वीला तसंच पकडून फाउंटन जवळच्या बाकावर बसवलं. तो उभा राहून परत विचार करू लागला की तन्वीला शुद्धीत कसं आणावं. आणि तितक्यात त्याला काहीतरी सुचलं. आर्यन त्या फाउंटन जवळ गेला आणि त्याने दोन्ही हातांची ओंजळ भरून पाणी घेतलं आणि तन्वीसमोर उभा राहिला. त्याने तन्वीला हाक मारली. हाक मारताच तन्वी डोळे उघडत वर पाहू लागली आणि तन्वीने वर पाहताच आर्यनने त्याच्या ओंजळीतील पाणी जोरात फेकून तन्वीच्या तोंडावर मारलं. तन्वीच्या नाकातोंडात पाणी गेल्याने ती खोकू लागली. आर्यन खाली बसला आणि हसत तिच्याकडे पाहू लागला. तन्वीच्या चेहऱ्यावरून पाणी पडत होतं. तन्वीने डोळे मोठे करून रागाने आर्यनकडे पाहिलं आणि पहिल्यांदा तन्वीच्या रागाने पाहण्याचा आर्यनला आनंद होत होता, कारण आता तन्वी थोडी तर शुद्धीत आहे असं वाटत होतं. तू ठीक आहेस? आर्यनने तन्वीला विचारलं आणि तन्वीने नकारात मान हलवली. आर्यनने त्याच्या खिशातील रुमाल काढला आणि तन्वीसमोर धरला. हे घे, तोंड पुस याने, तो तन्वीला म्हणाला. पण तन्वी परत डोळे बंद करून बसली. आर्यनला समजेना की हिला शुद्ध आली आहे की नाही. त्यानंतर त्याने स्वतःच हळूहळू त्याच्या रुमालाने तन्वीचा चेहरा पुसला. आर्यन आता अजून जास्त वेळ थांबू शकत नव्हता. आता त्याला तन्वीला घेऊन घरी जायलाच हवं होतं. तू थांब इथेच, मी बाईक घेऊन येतो, असं म्हणत आर्यन तिथून उठू लागला. तितक्यात तन्वीने त्याचा हात पकडला. नाही, तू जाऊ नको, इथेच थांब, कुठेच जाऊ नको. तन्वी अगदी एखाद्या निरागस लहान मुलाप्रमाणे बोलत होती. ते ऐकून आर्यनच्या चेहऱ्यावर हसू आलं. त्याला त्या क्षणी तन्वीचा इतका राग येत नव्हता. त्याने तन्वीच्या हातावर हात ठेवला. मी कुठे जात नाहीये, फक्त बाईक घेऊन लगेच येतो, असं म्हणत आर्यन तिथून उठला. आर्यन लगेच बाईक घेऊन तन्वीजवळ आला. त्याने तन्वीपुढे त्याचा हात केला. तन्वीने ते पाहिलं आणि काहीही न बोलता आर्यनचा हात पकडला आणि उठून बाईकजवळ आली. आर्यनने तन्वी बाईकवर व्यवस्थित बसेपर्यंत तिचा हात सोडला नाही. तन्वी आर्यनच्या बाईकवर बसली आणि बसल्या क्षणी तिने तिचं डोकं आर्यनच्या पाठीवर ठेवलं आणि दोन्ही हातांनी आर्यनच्या पोटाला घट्ट पकडलं. आर्यनला तन्वीचं तसं पकडण्याने खूप विचित्र वाटत होतं, पण तसं पकडल्याने ती पडणार नाही याची खात्री होती. त्यामुळे तो काही बोलला नाही आणि बाईक स्टार्ट करून घरी जाऊ लागला.